खरं तर 2029ला 4 महिला आमदार राहणार आहेत. 2 महिला शहरातून, 2 महिला जिल्ह्यातनं, आणि विधानसभा वाढल्या, लोकसभा वाढल्या, 1 खासदार महिला होणार आहे. त्यामुळं म्हणूनच या ठिकाणी दयाशंकर तिवारी गेली, महापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, परिवहन काही राहून दिलं नाही आमच्या हातात. म्हणजे आतापासून आमची मानसिकता हे व्हावी की आम्ही समोर बसावं, तुम्ही वर यावं, ही तयारी दयाशंकरजी सुरू केली. आम्ही आता कृष्णाभाऊ मानसिकता चालू आहे, तुम्हाला खाली बसायचं आहे, मला खाली बसायचं आहे. पुढच्या वेळी आपल्या पालकमंत्री महिला राहणार, आणि त्यामुळं फक्त स्टेजवर बोलवतील आम्हाला माजी पालकमंत्री म्हणून, पण राहणार पक्क्या महिला त्या. त्यामुळं पालकमंत्री महिला, खासदार महिला, म्हणजे एक सीट नागपूरची सोडून 3 लोकसभा झाल्या. समजा रामटेक आणि नागपूर आहे, सरता तरी जास्त अभ्यास आहे किती होणार आहे. सरता तरी बरोबर पाहत असतात काय काय होणार आहे. नागपूरचं कामठी चिंता करू नका, कामठीत महिला झाली तर तुम्ही सांगाल तसं कृष्णाभाऊ वहिनीला सीट देऊन टाक, चिंता करू नका. म्हणजे माझ्याकडे नाही, तुमच्याकडे. त्यामुळं काळजी करू नका बहिणींनो, पुढचा काळ तुमचा आहे. आणि त्यामुळं फक्त आम्ही लोकांनी त्या ठिकाणी सांभाळून घ्या आम्हाला. जसं आम्ही तुम्हाला सांभाळून देतो, तुमची कामं करून देतो, तेव्हा 2029 तुम्ही आमचे कामं करून द्या. खरं तर हा विनोदाचा भाग नाही आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे घडणारं मी सांगतो आहे. आणि त्यामुळे माझी इच्छा आहे की पालकमंत्री महिला काय होणार, पुरुष क्या राहावा, आमची महिला पालकमंत्री झाली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.